प्रिय एमजीएम कत्ल के भाइयों और बहनों, सभी को नमस्कार। जय यीशु मसीह की। आज मुझे पुनः आपके सामने अपने इस नए एपिसोड के साथ में आपके सामने उपस्थित होने के लिए जो अवसर दिया है, इसके लिए परमेश्वर को मैं धन्यवाद देता हूँ। എല്ലാ പ്രേക്ഷകർ നമ്മുടെ എം ജി ഒ കത്തീഡ്രലിൻ്റെ സഹോദരി സഹോദരന്മാർക്ക് എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. ഇന്ന് വീണ്ടും എം ജി എഫ് സ്കൂളിൻ്റെ ഈ വീഡിയോയിലേക്ക് എനിക്ക് എല്ലാവരെയും കാണാനായിട്ട് സംസാരിക്കാൻ സാധിക്കുന്നതിൽ ദൈവത്തെ ഞാൻ നന്ദി പറയുന്നു, മഹത്വപ്പെടുത്തുന്നു. साथियों, अभी आपका जो चुनाव होने जा रहा है, कल जो चुनाव बहुत धुआंधार बैटिंग चल रही है. आज मैं अपने मताई चांद के मौत के वहाँ पे भी गया, देखा बहुत धुआंधार प्रचार चल रहा है. वहाँ पे मौत में जो कुछ लोग अपने प्रचार प्रसार में लगे हुए थे और अच्छे विचार अपने रख रहे हैं. बहुत अच्छी बात है. आप लोग, हर आदमी को अपना अपना हक बोलने का अधिकार है और अपने को एक प्रचार करने का, उसके समर्थक को भी अपना प्रचार करने का अधिकार है. और कुछ लोग ऐसे हैं जो निष्पक्ष हैं, जो जिन्हें भ्रष्टाचार के खिलाफ में लड़ना है, उसके लिए बोलने का भी अधिकार है. तो मैं अभी जो पूर्व में जो 2 वीडियो डाला, वैसे ही संस्था के बेहतरी के लिए और उसके भ्रष्टाचार के विरुद्ध में मैंने 2 वीडियो डाला. बहुत अच्छी खुशी की बात है कि मुझे आज एक लेख देखने को मिला है जीसस सेवियर के अंदर में, जो हमारे एक भाई ने, जो छोटे भाई ने, उसमें बड़े अदब के साथ दाढ़ी बाबा के नाम से उच्चारते हुए वो उन्होंने मेरे बारे में उन्होंने शब्द लेख लिखा है. बहुत सुंदर, बहुत खुशी की बात है. मैं सर्वप्रथम मैं उस व्यक्ति को धन्यवाद देना चाहता हूँ जिन्होंने मेरे लेख के ऊपर में प्रतिक्रिया दी है. और ये मैं यही चाहता हूँ, यही स्वस्थ परंपरा है, क्योंकि अपने अपने विचार रखने का हर किसी को अधिकार है. और तथ्यों के आधार पे और सच्चाई पर रखना, झूठ के आधार पे रखना वो पाप है. तो ये हमको सबको समझ में आता है. तो साथियों, अभी ഞാൻ ഇന്നൊരു ലേഖനം കാണാൻ സാധിച്ചു ജീസസ് സേവിയർ എന്ന വാട്സപ്പ് ഗ്രൂപ്പിൽ. അദ്ദേഹത്തിൻ്റെ അകത്ത് എൻ്റെ കൊച്ചനിയൻ അതിൻ്റെ അകത്ത് ഒരു ലേഖനം എന്നെ ദാടി ബാബ എന്ന് പറഞ്ഞ് സംബോധനയും ചെയ്ത് പിന്നെ അങ്ങനെ പല രീതികളെ റഹാമി കീട എന്നൊക്കെ പറഞ്ഞുകൊണ്ട് അദ്ദേഹം എന്നെ പറഞ്ഞു. അതുകൊണ്ട് ഇട്ടു. വളരെ സന്തോഷമുള്ളൊരു കാര്യമാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ റിയാക്ഷൻ വന്നു. ആ റിയാക്ഷൻ്റെ അകത്ത് ഈ പ്രകാരമാകുന്നു. അദ്ദേഹം വളരെ സന്തോഷമുള്ളൊരു കാര്യമാണ് അദ്ദേഹം എഴുതിയിരിക്കുന്നത്. മത്തായിയുടെ സുവിശേഷം 7-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യത്തിനെയാണ് ഉച്ചരിച്ചുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹം ചെയ്തിരിക്കുന്നത്. എന്താണ് അതിൻ്റെ അകത്ത് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? എന്നെ ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നത് ഫോർകാസ്റ്റർ എന്നുള്ള നിലയിലാണ്. അത് ഭവിഷ്യവക്ത അല്ലെങ്കിൽ പ്രവചനം ചെയ്യുന്ന വ്യക്തി എന്നുള്ള രീതിയിലാണ് എന്നെ ചെയ്തത്. ഞാൻ പ്രവചനം ചെയ്യാനായിട്ട് ഞാൻ യോഗ്യനല്ല. ഞാൻ ഒരിക്കലും പറഞ്ഞിട്ടുമില്ല ഞാൻ പ്രവചനം ചെയ്യുന്ന വ്യക്തിയാണ്. പ്രവചനം ചെയ്യാനുള്ള കഴിവും എനിക്കില്ല. അതാർക്കും മനസ്സിലാകുന്നത്. ആരെങ്കിലും പ്രവചനം ചെയ്യാൻ കഴിവുള്ളവരുണ്ട്, അവരുടെ കൂടെ അങ്ങനെയുള്ളവരുടെ കൂടെ നടക്കുന്നവർക്ക് മറ്റുള്ളവർ എന്തെങ്കിലും നല്ല കാര്യം പറയുമ്പോൾ അത് പ്രവചനമായിട്ട് തോന്നും. അതിൻ്റെ അകത്ത് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 7-ാം അധ്യായത്തിൽ 15-ാം വാക്യത്തിൽ അദ്ദേഹം പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഈ പ്രകാരമാണ്. അതായത് കള്ളപ്രവാചകന്മാർ ചെമ്മരിയാടിൻ്റെ വേഷത്തിൽ വന്ന് ആൾക്കാരെ കളിപ്പിച്ചു കൊണ്ടുപോകും. ഇതാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്. അപ്പം അതിനെ സംബന്ധിച്ച് എനിക്ക് പറയാനുള്ളത്, അദ്ദേഹം ഒരുപക്ഷെങ്കിൽ ശരിക്കും വായിച്ചു കാണത്തില്ല. അത് ആ അധ്യായം ഒന്ന് ശരിക്കും കാരണം വായിക്കേണ്ടിയായിരുന്നു. അത് അദ്ദേഹത്തിന് വായിക്കാൻ പറ്റി കാണുന്നത്. ഞാനെങ്കിൽ പറഞ്ഞു തരാം അദ്ദേഹത്തിന്. 7-ാം അധ്യായത്തിൻ്റെ അകത്ത് प्रत्येक അത് പറയുന്നുണ്ട്. इस प्रकार बोलता है, शायद उन्होंने पढ़ा नहीं उस लेसन को, उस अध्याय को पढ़ा नहीं. बाइबल के मत्ती के समाचार 7वां अध्याय 15 वाक्य के बारे में उन्होंने लिखा है, झूठे भविष्यवक्ताओं से सावधान रहो जो भेड़ के वेश में आकर तुम्हारे पास आते हैं परंतु अंदर से वह भेड़िए होते हैं. बहुत सुंदर बोला, बहुत सुंदर. यही मेरे को आपके बारे में कहना है, क्योंकि मैं 2 दिन से वही चिल्ला रहा हूँ. जो आदमी जो वोट मांगने के लिए अपने आप को भेड़ के वेश में आकर बेवकूफ़ बना रहे हैं, वो चीज़ को से सावधान रहे. यही मेरा सभी सदस्यों से मेरा आग्रह था. क्योंकि मैं तो कोई भेड़े के वेश में आकर किसी का खून चूसने नहीं गया हूँ. मैं ना कोई संस्था का पैसा लेने गया हूँ कभी, ना ही मैं कोई मतलब वहाँ का चाय पानी नाश्ता करने गया हूँ. तो इसमें जो है ये आपको देखने को मिलेगा. इसके अंदर में आपको देखिए क्या बोलता है. अपने आने वाले राज्य के प्रवेश पाने के सत्य मार्ग को प्रस्तुत करने के पश्चात
यीशु ने झूठे भविष्यवक्ताओं के विषय में चेतावनी दी है। ये झूठे भविष्यवक्ता आज झूठे भविष्यवक्ता नहीं है, झूठे शपथकर्ता। मैं स्कूल कमेटी में घुसूंगा, चर्च कमेटी में घुसूंगा, मैं ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा। ये इससे सतर्क रहने की बात है। उसके चौड़े मार्ग के इन समर्थकों को खतरनाक भेड़िया कहा है। उनके जो हैं इस झूठे भविष्यवक्ताओं के जो मार्ग है, ये मार्ग को जो कि चौड़ा है वो एक खतरनाक है और वो भेड़िया कहा गया है। कहा जो कि भेड़ों के रूप में हानिकारक नहीं दिखते। भेड़ जो एक ऐसा शांत प्रिय प्राणी है और वो आज्ञाकारी भी होता है और अपने से जो चरवाहा है उसके प्रति समर्पित होता है। तो वो जो है हानिकारक भेड़िया के रूप में है। वो अंदर से भेड़िया है। ये झूठे शिक्षकों के चरित्र को कोई कैसे पता लगा सकता है? झूठे शिक्षकों के चरित्र को कौन कैसे पता लगा सकता है? ये हमें ये झूठा जो शिक्षा देने के लिए कई लोग आते हैं कि वोट हमें दे दो, हम आपका समाज को विकसित कर देंगे। ये लोगों को जो है कैसे हम समझ सकते हैं? देखिए, उदाहरण के तौर पे बोरसी में लैंड खरीदा कि सब झूठी भविष्य शपथ लेके झूठी बातें बोली गई है और आज जो है वो उसके बारे में वो जवाब नहीं दे पा रहे हैं। क्यों जवाब नहीं दे पा रहे हैं? तो ये इसमें कौन गुनाहगार है? तो ये मैं तो तथ्यों के आधार पर बात कर रहा हूँ। मैं बेकार की बात है, किसी से मेरी दुश्मनी व्यक्तिगत नहीं है, ना मैं कुछ चाहता हूँ। लेकिन आपको बोलने का अधिकार है। आप मेरे खिलाफ में बोलते हो तो मैं तो सहन करता हूँ, तो आप तो सहन नहीं कर पाते हो। सहन करिए आप। उसे केवल उस फल की ओर देखना है जो वे उत्पन्न करते हैं। अंगूर और अंजीर कांटों और ऊँट कटारों की झाड़ियों में नहीं उगते। ऊँट कटार की जो झाड़ियाँ होती हैं उसमें अंगूर और अंजीर नहीं उगते। वहाँ पे मतलब जो व्यक्ति के पास में कटीले फल है देने का ताकत है, वो व्यक्ति, या खून चूसने का ताकत है, वह व्यक्ति कभी भी संस्था के लिए अच्छे फल नहीं दे सकते। वो अंगूर और अंजीर के फल नहीं दे सकते। तो ये हमने पूर्व में इनके द्वारा जो किया गया है, जो कृत्य किए गए हैं इनके उन्होंने अपने परिवार के बारे में जोड़ के बोला है, तो अच्छी खुशी की बात है। आप परिवार के बारे में ही ले लीजिए। उसके परिवार ने कौन सा मतलब फल दिया इस समाज को, ये मुझे बताइए। एक भी फल का अच्छा फल मेरे को बता दीजिए। गोल्डन जुबली आया, आपने कितना रुपए दिया संस्था को? ये तो पहली बार मुझे पता चला कि आप लोग दान भी देते हो, चर्च के विकास में काम करते हो। चर्च के विकास में किस तरह से काम किए हैं? बोरसी के लैंड को बाबू सार के पिताजी के नाम से लिखा गया करके हल्ला गुल्ला करके उसमें विकास को रुकवाना है, षड्यंत्र करना, और उसके बाद में पैसा खा लिया, उसमें ज़मीन खा लिया करके बोल के आपने जो 97 में जो 12th स्टैंडर्ड तक का स्कूल चालू करके आज जो है कितने साल हो जाते हैं? कम से कम 30 साल हो जाते हैं, लगभग 25-28 साल हो जाते हैं। ये 28 साल का विकास को आपने रुकवाया, उसका जवाब आपको देना है। तो इसलिए उससे आप बच नहीं सकते। तो इसीलिए आप स्कूल और समाज को देने वाले नहीं हो, उसको नुकसान पहुंचाने वाले हो। ये भविष्यवक्ता के भेड़िए के रूप में आप आ रहे हो। आपका वेश भेड़ों का है, लेकिन आपने भेड़ियों के रूप में आप अपने आप को प्रस्तुत किया। अच्छा कि आपने ये पॉइंट, आपने ये जो वचन निकाला है, झूठे शिक्षक और उसमें अच्छे फल के वृक्ष अच्छा फल उत्पन्न करते हैं और बुरे फल का वृक्ष बुरा फल उत्पन्न। यीशु के मूल्यांकन में स्पष्ट था ताकि फारसी बुरा फल उत्पन्न कर रहे हैं और बुरे वृक्षों के साथ केवल एक ही बात की जा सकती है, जो उसे काट कर नष्ट कर देना चाहिए। यदि वे अपने अस्तित्व के उद्देश्य को पूरा नहीं करते हैं तो उसे हटा देना चाहिए। ये जो व्यक्ति बुरा फल देता है उसे हटा देना चाहिए। यही हम कह रहे हैं। जो आदमी अच्छा फल नहीं दे रहा है, जो आदमी करप्शन कर रहा है, जो आदमी गलत काम कर रहा है, जो आदमी अपने दायित्व को पूरा नहीं कर रहा है, संस्था के प्रति अच्छी समर्पित नहीं है, या किसी को भड़का के अपने पद में बने रहने के लिए दुनिया भर की हथकंडे अपना रहे हैं, भेड़ों के बेश में भेड़िया बन रहे हैं, उनको जो है हटा देना चाहिए। ये परमेश्वर कर रहा, मैं नहीं कर रहा हूँ भैया, मैं तो कुछ भी नहीं कर रहा हूँ। ये जो मैं प्रवचन दे रहा हूँ जो बाइबल में लिखा है, आपने जो लिख के दिया उसी को मैं एलाबोरेट करके बता रहा हूँ। तो इसीलिए आपको हटा देना चाहिए, क्योंकि आपके जो कर्तव्य हैं वो जो है समाज के हित में नहीं था या संस्था के हित में नहीं था। इसलिए आपको चुनाव से हटा देना चाहिए। यही हमारा निवेदन है सभी से।
आप उसके लिए चिंतित और परेशान मत होइए। ये आप हमारा दायित्व है भाई, आप हर आदमी के बारे में कैनवासिंग करना। कोई हमको मालूम व्यक्तिगत तौर से आपके कर्म और कर्तव्य ठीक नहीं है, तो हमें तो बताने का हक है भाई, आदमी को वोट नहीं देना है, इसमें कौन सा बुरा है? आप बगैर मैंने गलती करने के बाद भी आपने तो पल्ली के अंदर में और तमाम जगहों समाज के अंदर में मेरे खिलाफ में दुष्प्रचार किए और मेरे खिलाफ में दंडात्मक कार्रवाई करने में आप लोगों ने अहम भूमिका निभाई। तो मैंने तो आप लोगों को घर में आके यार आपको किसी को कुछ नहीं बोला है, क्यों भाई, किस लिए दंडात्मक कार्रवाई किए? आप पुदियोम बुलाने के लिए मैंने लेटर दिया था उस समय चर्च का ट्रस्टी सेक्रेटरी को। आपने जिस दिन वहाँ पे पुदियोम करके जो 2008 और 2009 के जो पुदियोम करके जब बाहर निकले, उसी दिन आपने बोला था 11:30 बजे रात को जब पुदियोम खत्म हुआ था, उसी दिन आपने बोल के गया था आगे से इनको पुदियोम नहीं देना, नहीं तो ये सब कुछ पास करा के ले जाएगा। ये आपके मुँह के वेड़ हैं, ये मुझे मेरे कान में उस समय लग चुके थे हैं। तो इस टाइप की हरकतें आप समाज के अंदर में अव्यवस्था फैलाने का, समाज के अंदर में अशांति फैलाने का काम आप स्वयं करके रखते हो। और आज जब हम उसको उल्टा बता रहे हो, आपको याद दिला रहे हैं उस चीज़ों को, ये आपने ऐसा किया, तो आपको इतना दर्द हो रहा है? बेटा इसे दर्द मत करिए, आप एक छोटे भाई की ऐसे से उसको स्वीकार करिए। तो ये प्रवचन मैं आप लोग के लिए है, हमारे लिए नहीं है ये। इसके लिए मैंने बहुत तरीके से मैंने उसका अध्ययन करके मैंने आपको सामने में रखा, बताने के लिए बहुत कुछ है, उसको मैं आगे नहीं बता रहा हूँ। और रही बात आपने यिर्मयाह की किताब को कोड करके आपने यहाँ पे उसको मेरे को लास्ट में आपने अपनी टॉपिक को ख़त्म किया है। यिर्मयाह का 14 में आपने बोला है, तो उसके बारे में भी आप लोग सुन लीजिए क्या बोलता है यिर्मयाह, क्या बोलता है। आपको शायद उसके बारे में पता नहीं चला। यिर्मयाह के बारे में आप ये बोलना चाह रहे हैं कि आप ऐसा वचन बोल के आप ये समझाना चाह रहे हैं कि भाई आप लोग जो है जो साफ़ सुथरे हो जाएंगे। आजकल के एक कल्चर है कि गलती करो और उसके बाद में आदर्श की बात करो, सिद्धांत की बात करो, तो वो आदमी बिल्कुल आदर्शवान हो जाएगा। ऐसा नहीं हो सकता है। यही नकाम मैं खींच के निकाल रहा हूँ। यही आप लोगों का जो बेड़ के रूप में जो वेश आप पहन के बेड़िए के रूप में चल रहे हैं ना, मैं उसको खोल के दिखा रहा हूँ पब्लिक को, हमारे समाज वालों को, देखो भाई ये हमारे छोटे भाई है और ये ऐसा गलती कर रहे हैं और इसका बेड़िए का वेश है। यही वेश बता रहा हूँ। यिर्मयाह के अंदर में आपने यही कहने की कोशिश किया, भविष्यवक्ता मेरे नाम पर झूठ की भविष्यवाणी कर रहे हैं। मैं तो भविष्यवाणी मैंने कभी नहीं किया, ना मैं करने के उसके योग्य हूँ। मैं तो प्रभु यीशु का मतलब एक छोटा सा सेवक हूँ। प्रभु यीशु के धूल भी मेरे को छूने का अधिकार नहीं, इतना मैं पापी हूँ। तो आप भविष्यवाणी करने में आप योग्य हो, झूठी शपथ खाने में आप लोग योग्य हो, आपके परिवार वाले सभी योग्य है झूठी शपथ खाने में। मुंह के अंदर में जो भी आया किसी के बारे में बोलते हो। तो ये पूरा इतिहास बिलाई पल्ली में मैंने कई 60-65 साल से देख रहा हूँ, तो इसलिए ये चीज़ों को मैंने जो है देखा है। तो उसको आप समझ लीजिए। 14 क्या बोलता है? यिर्मयाह ने बीच में परमेश्वर को रोकते हुए यह स्मरण दिलाया कि झूठे भविष्यवक्ता उसके संदेश का विरोध कर रहे हैं। तलवार या अकाल के बदले में वे कह रहे हैं कि परमेश्वर यरूशलेम में स्थायी शांति लाएगा। और परमेश्वर ने यह समझाते हुए यिर्मयाह को उत्तर दिया, झूठे भविष्यवक्ताओं के संदेश झूठे थे क्योंकि उसकी नियुक्ति परमेश्वर के द्वारा नहीं की गई है थी। जो झूठा भविष्यवक्ता है, झूठा साक्षी देने वाला, वो झूठा है, वो उसका परमेश्वर के द्वारा नियुक्ति नहीं हुआ है। उसकी नियुक्ति किसके द्वारा हुआ है? शैतान लूसीफर के द्वारा हुआ है। शैतान लूसीफर के परिवार के हैं हम लोग, वो उसको साथ में जुड़े हुए लोग हैं। इसीलिए हम लोग झूठे भविष्यवाणी और झूठी वेशभूषा पहनते हैं और हम लोग बेड़िए के बनकर हम लोग बेड़ के वेश में हम लोग आ जाते हैं ऐसा। तो इसलिए नियुक्ति उसके संदेश उनके मन की कल्पनाएं हैं, उनके जो बातें हैं, आप जिसने जितना भी लिखे ना, आपकी मन की कल्पनाएं हैं। परमेश्वर उसके झूठ के लिए उन भविष्यवक्ताओं और उनके श्रोताओं दोनों का न्याय करेगा। ये जो झूठे भविष्यवक्ता जो हैं, ये झूठी बातें और झूठी साक्षी देंगे हैं और अपने आप को प्रभु यीशु का दास कहलाएंगे, और वो और उसको जो सुनने वाले, उसके सुनकर उसको वोट देने वाले, उनके साथ में परमेश्वर न्याय करेगा। ये मैं नहीं कह रहा हूँ, ये मेरा नहीं वचन है। आपने जो वचन आपने कोड किया उसी वचन को बता रहा हूँ कि उसका अर्थ समझिए। जो 14 से लेके 16 तक आप पढ़िए, आपको समझ में आ जाएगा पूरी क्लियर है कि नहीं। न्याय करेगा, वे सब तलवार तथा अकाल से नाश होंगे
हैं। और ये आपको जो है, आप जिस छुरी को लेके चल रहे हो, जिस तरह से आप समाज को बर्बाद करने की कोशिश कर रहे हो, उसी में ही आप नाश हो जाएंगे। हैं, ये मैं नहीं कह रहा हूँ, ये പരമേശ്വർ കര ഞാൻ പറയുമല്ല. ഇത് നിങ്ങൾ കള്ളപ്രവാചകൻ്റെ കാര്യങ്ങളാണ് നിങ്ങളിവിടെ പറയുന്നത്, കള്ളപ്രവാചകൻ്റെ കാര്യമല്ല. യഹോവ പറയുന്നത് എന്താണ് യിരെമ്യാവോട്? അതായത് നീ ഈ പറയുന്ന കള്ളപ്രവാചകൻ ചെയ്യുന്നവർ അത് ദൈവത്തിൻ്റെ ആൾക്കാരല്ല. അവരുടെ വാചകങ്ങൾ കേൾക്കുന്നവരും അങ്ങനെ പ്രവചിക്കുന്ന ആൾക്കാരും, അതോടൊപ്പം തന്നെ അതുപോലെ അതിനെ കേൾക്കുന്ന ആൾക്കാരുണ്ട്. രണ്ടുപേർക്കും, പ്രവചിക്കുന്നവരും കേൾക്കുന്നവരും രണ്ടുപേർക്കും ഞാൻ ന്യായം വിധിക്കും. അപ്പം അവർ ഇങ്ങനെയുള്ളവർ പറയുന്നത് കേട്ട് ആരെങ്കിലും വോട്ട് കൊടുത്താൽ ദൈവം അവരോട് ന്യായം വിധിക്കും. അല്ലാതെ എനിക്കൊന്നും പറയാനില്ല. ഞാൻ കാര്യങ്ങൾ പറയുന്നത് മാത്രമേ ഉള്ളൂ. ബൈബിളിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ പറയുന്നു. ഇപ്പം ദൈവത്തിൻ്റെ നല്ലൊരു സന്തോഷം നിങ്ങൾ ഇത് എടുത്ത് എൻ്റെ മുൻപിൽ വെച്ചതുകൊണ്ട് എനിക്കതിനെപ്പറ്റി ആ വിഷയത്തിലേക്ക് പറയാനായിട്ട് എനിക്ക് മനസ്സ് വന്നു. അതാണ് എനിക്ക് പറയാനുള്ളത്. അപ്പോൾ ഇതാണ്. അപ്പോൾ ഇത് നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കണം. ഈ റഹ്മാനി കീട എന്ന് ഈ പറഞ്ഞ വാക്കുകളൊക്കെ ഉണ്ടല്ലോ, എൻ്റെ സഹോദര, ഇത് നമ്മൾ തന്നെ ഒന്ന് പരിശോധിച്ച് നോക്കിയാൽ മതി. എവിടെ ആ കീട എന്ന് കൈ ഒന്ന് വെച്ച് നോക്കാമെങ്കിൽ ശരിക്കും ആ കീട കാണും. ഈ റഹ്മാനി കീട വർഷങ്ങളായിട്ട് നിങ്ങളുടെ കുടുംബപരമായിട്ട് എല്ലാവർക്കും ഉണ്ടല്ലോ. ആ കുടുംബപരമായിട്ട് അതുകൊണ്ടാണല്ലോ ബാബു സാറിൻ്റെ ബോസി മേടിച്ച വസ്തു ബാബു സാറിൻ്റെ ഫാദറിൻ്റെ പേരിലാണെന്നും 88 സെൻറ്റ് വസ്തു കുറവാണെന്നും അത് കഴിഞ്ഞിട്ട് സാംസൺ ഷോമേലിന് ജനറൽ ബോഡി പ്രസൻറ്റ് ചെയ്യാൻ കൊടുക്കല്ലെന്നും പറഞ്ഞിട്ട് താങ്കൾ പറഞ്ഞതും അത് കഴിഞ്ഞിട്ട് ഈ 20,000 രൂപയുടെ പ്രശ്നം ഉണ്ടായതും ഇത്. അപ്പോൾ റഹ്മാനി കീട മറ്റുള്ളവർക്ക് ചൊറിച്ചിൽ വരിക, മറ്റുള്ളവർക്ക് പണിഷ്മെൻറ്റ് കൊടുപ്പിക്കുക, അച്ഛന്മാരെ മസ്ക അടിക്കുക, ഈ സിക്സ്ത് പേ കമ്മീഷൻ കൊടുപ്പിക്കാതിരിക്കുക, ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളൊക്കെ ചെയ്യുന്നതിന് ഈ റഹ്മാനി കീടയുടെ ചൊറിച്ചിൽ ആർക്കാണ് ഉള്ളത്? അത് കൈവച്ച് നോക്കുക എവിടെയാണെന്നില്ല, അത് കമ്പ പിടിച്ച് നോക്കുമ്പോൾ അവിടെ റഹ്മാനി കീട അവിടുന്ന് വരും. അപ്പം ഈ റഹ്മാനി കീട ഒക്കെ നിങ്ങളിട്ട് ചൊറിയാൻ നോക്കി കഴിയുമ്പോൾ തന്നെത്താൻ അത് പിന്നീട് തൊപ്പിയപ്പോഴാണ് നിങ്ങൾ മനസ്സിലായി അവിടെ നിങ്ങളുടെ അവിടെ ആ റഹ്മാനി കീട ഉണ്ടെന്നുള്ളത്. അപ്പോൾ ഈ പുഴു ഉണ്ടല്ലോ, ആദൃശ്യ പുഴുക്കൾ നിങ്ങളുടെ ഇരിക്കേണ്ട സ്ഥലത്ത് അതുണ്ട്. അതായത് നിങ്ങളിങ്ങനെ നടക്കത്തുള്ളൂ. 10-65 കൊല്ലം കൊണ്ട് നിങ്ങളിങ്ങനെ അത് ചെയ്തത്, ഇനിയാണെങ്കിൽ അത് തന്നെ ചെയ്യാൻ പോകുന്നുള്ളൂ. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് ഈ പുഴുവിനെയൊക്കെ ദൈവത്തിൻ്റെ നാമത്തിൽ, യേശുക്രിസ്തുവിൻ്റെ നാമത്തിൽ ഈ നോയമ്പ് സമയത്ത് ഉപവസിച്ചിട്ട് ആ റഹ്മാനി കീഴായ കൊണ്ട് ഏതെങ്കിലും ഡെഡ് സീക്കകത്ത് കൊണ്ട് അത് കളയാൻ നോക്ക്. അതിലായിരിക്കും നിങ്ങൾക്ക് നല്ലത്. എന്നിട്ട് ദൈവത്തെ വിളിച്ച് നല്ല രീതിയിൽ നടക്കാനായിട്ട് ശ്രമിക്കുക. പിന്നെ दाढ़ी बाबा आ रहा. दाढ़ी बाबा എന്ന് പറഞ്ഞാൽ क्या है उसका दाढ़ी बाबा का मतलब? जिसमें दृढ़ विश्वास हो वो दाढ़ी बाबा होगा, जिसमें सहनशीलता हो वो दाढ़ी बाबा होगा, जिसमें गंभीरता हो वो दाढ़ी बाबा होगा, जिससे संयम और अध्ययन करने का शक्ति हो वो दाढ़ी बाबा रहेगा, जो मनन कर सकता है वो दाढ़ी बाबा रहेगा, जो चिंतन कर सकता है वो दाढ़ी बाबा रहेगा, जो सात्विक गुणों में ओतप्रोत हो वो दाढ़ी बाबा रहेगा. ऐसे लोग ऐसे नहीं बन सकते. दाढ़ी रंगने पर ये सब गुण आपके पास में आना है. तो इसीलिए दाढ़ी बाबा के पास में क्या गुण है ये आप थोड़ा सा समझ लीजिएगा. तो इसलिए दाढ़ी बाबा बोले, बहुत खुशी की बात है. मुझे बहुत आदर से आपने सम्मानित किया है, इसके लिए बहुत खुशी की बात है. और इसके बाद में मेरे खिलाफ में आपने बोला वित्तीय अनियमितताएं के बारे में जो 2010 जून में जो बाबा तिरुमेनी ने जो इंक्वायरी किया है, उसके बाद में मुझे जो लेटर वहाँ से तुम लोगों ने इशू करवाए थे मेरे को बगैर दिए, उस लेटर में, पनिशमेंट लेटर में भी बाबा तिरुमेनी ने भी एक अक्षर वित्तीय अनियमितता के बारे में नहीं लिखा है. आप जबरदस्ती वित्तीय अनियमितता बता रहे हो. प्रशासनिक अनियमितता उन्होंने बोला है. प्रशासनिक अनियमितता क्या है? गाड़ी में पेट्रोल डलाना. प्रशासनिक अनियमितता क्या है? टीचर को, स्टाफ को पेमेंट देना. प्रशासनिक अनियमितता क्या है? तो वहाँ पे अच्छन लोग को कई मुँह देना है. प्रशासनिक अनियमितता क्या है? वहाँ पे बच्चों को गिफ्ट और प्रेजेंटेशन खरीदना. ये प्रशासनिक अनियमितता है. ये अनियमितता नहीं है वहाँ पे कि मतलब पैसा लेके अपने घर में लेके चले गए. ये अनियमितता नहीं है 20,000 रुपये लेके अपने घर चले गए, ऋण पुस्तिका मैं बना दूंगा, ओके मैं बना दूंगा, और लेके अपने घर चले गए. मज़े की बात है. मैं बहुत बहुत धन्यवाद आपको कि आपने संपूर्ण लेख के अंदर में ये चीज़ आपने कहीं पे भी आपने नहीं बोल पाया. आपने बोला है कि मैं उसका हिसाब दूंगा बोले. और कल परसों मेरे को जिस तरह कान में आपने बुड़कों के अंदर किसी भाइयों को बोला है कि मैं तो पैसा जमा कर दिया हूँ, बोले क्यों नहीं आज आप अपने लेख में लिख देते मैं पैसा जमा कर दिया था. तो इससे जिस व्यक्ति ने को आपने जो प्रचार दुष्प्रचार किया कि मैं जमा कर दिया हूँ, तो उनको भी मेरा कहना है, और आपको भी, मैं सभी श्रोतागणों को मेरे को कहना है कि इन्होंने पैसा जमा नहीं किया है. यही मैं बोल रहा हूँ. इन्होंने अकाउंट नहीं दिया है.
पैसा 20,000 रुपये ऋण पुस्तिका के नाम से लेके गया, लेकिन आज तक वो पैसा भी वापस नहीं हुआ, वो ऋण पुस्तिका भी नहीं बना। बाद में उसके बाद में फिर दोबारा फिर कई लोगों ने कमेटी में रहे, उन लोग बनाए हैं। അപ്പം ഇത് 20,000 രൂപ നിങ്ങൾ പൈസ കൊണ്ടുവന്ന് ഡിപ്പോസിറ്റ് ചെയ്തു എന്നാണ് നിങ്ങൾ ആദ്യം പറഞ്ഞത്. പക്ഷേ അത് ഉടുക്കോയിൽ പലരോടും പറഞ്ഞു ഞാനത് പൈസ ഡെപ്പോസിറ്റ് ചെയ്താണല്ലോ. അപ്പം നിങ്ങൾ ബേഡിൻ്റെ രൂപത്തിൽ ബേഡിയായിട്ട് വന്നിട്ട് നിങ്ങൾ എല്ലാവരെയും മിസ്ഗൈഡ് ചെയ്യാൻ ശ്രമിച്ചു, ഭവിഷ്യവാണി ചെയ്യാൻ തുടങ്ങി, തെറ്റായ പ്രവാചനം ചെയ്യാൻ തുടങ്ങി. പക്ഷേ അത് ഞാൻ ഇന്നലെ അത് ഇട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി അത് ശരിയല്ലെന്ന്. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ഇന്നത്തെ ലേഖനത്തിൻ്റെ അകത്ത് എന്താ കാണിക്കാറുന്നേ വെച്ചാൽ ഞാൻ ആ പൈസ ഡിപ്പോസിറ്റ് ഇത്രാം തീയതി ചെയ്തു എന്ന് പറഞ്ഞു. അപ്പോൾ ഇത് ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. എന്താ വെച്ചാൽ അത് നിങ്ങൾ ഋൺ പുസ്തിക ഉണ്ടാക്കാൻ വേണ്ടി കൊണ്ടുപോയതാണ്, ഇന്ന് വരെ ആ പൈസ തിരിച്ചു തന്നിട്ടില്ല. ആ കർത്തവ്യം നിങ്ങൾ നിർവഹിച്ചിട്ടില്ല. ബീങ് എ കമ്മിറ്റി മെമ്പർ നിങ്ങൾക്കാണ് പൈസ തന്നിരിക്കുന്നത്, നിങ്ങൾക്ക് പൈസ തന്നത് നിങ്ങൾ അതിനകത്ത് ചെയ്യേണ്ടത്, നിങ്ങളുടെ ഡ്യൂട്ടിയാണ് ആ ഉത്തരവാദിത്തം പൂർവ്വഹിക്കുക. ആ പൈസ തിരിച്ചു തടച്ചില്ല. ഇന്ന് ഇപ്പോൾ ഒരു ട്രസ്റ്റിയോ സെക്രട്ടറിയോ പൈസ നിങ്ങൾക്ക് തരുവാണെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ഡ്യൂട്ടിയാണ് ആ കർത്തവ്യം നിങ്ങൾ നിർവഹിച്ചു കൊണ്ട് കൊടുക്കുക എന്നുള്ളത്. അപ്പം നിങ്ങളത് ചെയ്തിട്ടില്ല. അത് ചെയ്യാതെ അക്കൗണ്ട് പാസ്സായെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഇതിൻ്റെ അകത്തുനിന്ന് രക്ഷപ്പെടാമെന്ന് വിചാരിക്കേണ്ട. അക്കൗണ്ട് പാസ്സായിക്കോളും. ഇവിടുത്തെ ബിലായിൽ പള്ളിയിൽ എന്തോ 10 പേര് ഒരു സൈഡുണ്ട്, 5 പേര് ഇപ്പുറത്തുണ്ടെങ്കിൽ മെജോറിറ്റി അനുസരിച്ച് ഹോ 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 എന്ന് പറഞ്ഞിട്ട് പാസ്സാക്കിക്കോളും. അതിലർത്ഥമൊന്നുമില്ല. हल्ला गुल्ला करना, पास करना, वो तो चलते रहता है क्रिया. यहाँ तो कई लोग परसेंट भी नहीं किया, उसके बाद पास हो गया है. TS दानियल अकाउंट परसेंट तक नहीं किया, और भी कई लोग हैं परसेंट नहीं किए हैं, वो पास हो गया उनका अकाउंट. कैसे करोगे? तो ये चीज़ें हैं. इसीलिए आप हमको ये समझना है कि ये बिलाई पल्ली में ये सब प्रक्रिया चलते रहती है. इसको आपको नहीं सोचना है. आपको और आपने बहुत अच्छी बात बोला कि इलेक्शन ख़त्म होने के बाद आपके पास में बॉम्ब रखा है मेरे खिलाफ में, तो आप प्रस्तुत करने वाले सत्यों के साथ में बहुत खुशी की बात है. मैं बहुत इंतजार करूँगा. ईगरली आई एम वेटिंग फॉर दिस. इफ़ यू प्रेजेंट द एविडेंस अगेंस्ट मी as a atom bomb that has to be present in front of the public, है ना. I am eagerly waiting for this, and accept your challenge also. तो आप प्रेजेंट करिए और मैं देखना चाहता हूँ कि जिस ढंग से मैंने प्रेजेंट किया आपके पास सामने में, वैसे ही आप प्रेजेंट करिए. और उसके बाद में फिर हम आपको बताएंगे क्या आपके जो झूठे भविष्यवक्ता की तरह आप जो है बेड़ के बेश में बेड़िए बनकर आप कैसे दूसरों को खून चूस रहे हैं, दूसरों को कैसे दुष्प्रचार कर रहे हैं, ये सारी चीज़ें बताना मेरा कर्तव्य है. इसलिए ये मैं अभी इस समय यही बताना चाहता हूँ आप लोगों से कि സഹോദര, ഇത് നിങ്ങൾ ഈ കാണിക്കുന്ന എല്ലാം വിളച്ചിലുകളൊന്നും ഇവിടെ ബിലായി പള്ളിയിൽ 10 പേർ കൂടത്തിൽ ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് നമുക്ക് എന്ത് വൃത്തിയും ചെയ്യാം എന്ന ധാരണയിൽ നമ്മൾ ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ അത് ഒരിക്കലും സഫലീകരിക്കുന്നതല്ല. അത് നമുക്ക് യഹോവയുടെ മുൻപിൽ അത് നമുക്ക് ഇഷ്ടപ്പെടുന്നതല്ല. അതുകൊണ്ട് ദയവ് ചെയ്ത് ഇതൊക്കെ നിർത്തലാക്കി ദൈവിക രീതിയിൽ നമ്മൾ ജീവിക്കാനായിട്ട് നമ്മളെല്ലാവരും ബാധ്യസ്ഥരാണ്. അതിനു വേണ്ടി നമ്മൾ ഉള്ളവരായി തീർന്ന് നിങ്ങൾ ഇത് ചെയ്യുക. പക്ഷേ നിങ്ങൾക്ക് പ്രവർത്തിക്കാൻ ഒക്കുന്നില്ലെങ്കിൽ ദയവ് ചെയ്ത് നിങ്ങൾ മാറി നിൽക്കണം. അതേ എനിക്ക് പറയാനുള്ളൂ. അല്ല നിങ്ങളോട് എനിക്ക് പിണക്കോ വിഷമോ അതിൻ്റെ അകത്തൊന്നുമില്ല. അത് നിങ്ങളതിൽ വ്യക്തിവൈരാഗ്യം എടുത്തുകൊണ്ട് നിങ്ങൾ പലതും ചെയ്യുന്നുണ്ടല്ലോ എനിക്ക് അങ്ങനെ. പക്ഷേ അതിലെനിക്ക് വിഷമമൊന്നുമില്ല. നിങ്ങൾക്ക് എന്താ സത്യമായിരിക്കും, തെറ്റായിരിക്കും. ഇന്ന് ഞാൻ നിന്ന് പറയാനുള്ള ധൈര്യം എനിക്ക് ദൈവം തന്നത് നിങ്ങളെപ്പോലുള്ള സാക്ഷ്യം പറഞ്ഞതുകൊണ്ടാണ്. അല്ലെങ്കിൽ ഞാൻ ഇത്രയും പറയേണ്ട കാര്യമില്ലല്ലോ. നിങ്ങളന്ന് ബാബുസാറിൻ്റെ കേസ് എടുത്ത് നിങ്ങൾ വസ്തു ബാബുസാറിൻ്റെ പേരിലാണെന്ന് പറഞ്ഞിട്ട് അല്ലെങ്കിൽ പൈസ മുട്ടിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ അല്ലെന്ന് വസ്തു പറയുമെന്ന് പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾ അന്ന് പറയില്ല. ഞാനിപ്പോൾ പറയുമോ? ഇല്ല. അന്ന് നിങ്ങൾ 20,000 രൂപയുടെ വൗച്ചർ നിങ്ങൾ കൊണ്ടത് കാണിച്ചില്ലെങ്കിൽ ഞാൻ ഇന്ന് പറയുമോ? ഇല്ല. ഇന്ന് നിങ്ങൾ ഇപ്പോൾ ഈ കമ്പ്യൂട്ടർ വാങ്ങിച്ചു, അവിടെ നിങ്ങളുടെ കമ്മിറ്റിയിൽ കമ്മിറ്റി കമ്പ്യൂട്ടർ വാങ്ങിച്ചു, തെറ്റാണ്, പൈസ കൂടുതൽ കൊടുത്തു, അത് അതിൻ്റെ അത് മാനിപ്പുലേഷൻ നടന്നു എന്നുള്ളത് എനിക്ക് കേട്ടുകഴിവ് എനിക്കുണ്ടായി. അതിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് ഞാൻ പറയുന്നത്. അത് ഞാൻ അതിൻ്റെ അത് എന്താ തെറ്റ്? അതിൻ്റെ അത് എന്താ ക്യാ ഗलती है उसमें? तो आपको जनता को सोचना है कि ये गलत साक्ष्य नहीं देना है. अगर किसी ने देता है तो जो झूठे गवाहों को कठोर दंड दिया जाता था. ये व्यवस्था विवरण की 19 में 16 से 21 आप पढ़िए. ये आपको झूठे गवाह जो देते थे उनको परमेश्वर बहुत बड़ा दंड देता है. कानूनी कार्रवाई में गवाहों की आवश्यकता होती जरूर है, लेकिन झूठे गवाह जो है उसको परमेश्वर दंड देता है. तो इसलिए हम लोगों को समझना है. ये इसलिए हम लोग ये सब चीज़ों को बहुत सोच समझ के परमेश्वर, जैसे आज परमेश्वर और मनुष्य दोनों की ही गवाह या साक्षी देने के लिए बुलाए जा सकते हैं.
तो आपको जो है हमको सबको ये जो आप जो पाप हो रहा हमारे समाज के अंदर में, आपको मालूम वर्षों से हमारे समाज के सभी भाइयों को बहनों को मैं आह्वान करना चाहता हूँ, जो हमारे यहाँ पे जो दुष्प्रवृत्ति हो रहा है उसके लिए आप लोगों को सबको सचेत होना है। जैसे अभी अभी वो पोस्ट ग्रेजुएट टीचर के बारे में इंटरव्यू चलने वाला था, जब मैं लिखा पढ़ी किया तो वो शायद 8 तारीख को नहीं हुआ, नहीं तो पहले ये डिसाइड था कि 8 तारीख होने वाला। अब बोलते हैं कि आप वेट करो, मैं 31 तारीख के पहले हमारा पुराना कमेटी निकलने के पहले आपको कर देंगे, पोस्टिंग दे देंगे। तो देखेंगे, हम उस दिन का इंतजार करेंगे है कि आप गलत ढंग से कैसे देते हैं, हम उस दिन का इंतजार करेंगे ज़रूर है। 31 तारीख को आप क्या कर रहे हैं उसके पहले और उसके बाद में क्या कर रहे हैं ये भी हमको देखना ज़रूरी है, क्योंकि आप ग्रुप के स्थान पे आप अगर किसी को संस्था को ख़राब करने की कोशिश करोगे तो इससे ये साबित होता है कि आपको संस्था नहीं चलाना है, स्कूल आप चला नहीं पा रहे हैं और आप इस स्कूल के नाम से इसको दोहन का वस्तु समझ रहे हैं, दूध दूने का एक जगह बना लिए हैं, इसको कमा के अपने घर जाने का चक्कर में लग रहे हैं। और इसी से यहाँ से आज क्या हो रहा है, आज एक वहाँ पे एक करस्पॉन्डेंट है, एक अच्छन है, तमाम लोग कमेटी वाले, कई लोग, मैं सबको नहीं बोल रहा हूँ, कई लोग ऐसे हैं जो सवेरे से आके वहाँ बैठ जाते हैं, सवेरे से बैठ जाते हैं और जबकि स्कूल टाइम में तो कमेटी मेंबर और अच्छन को तो वहाँ घुसना नहीं चाहिए। उनको क्या ज़रूरत है स्कूल टाइम में घुसने का मैनेजिंग कमेटी के मेंबरों को, जो वो पढ़ाने जा रहे हैं या टाइम टेबल देखने जा रहे हैं या शिक्षक को देखने जा रहे हैं, वहाँ प्रिंसिपल रखा गया, वो सब काम उनको देखना है। आपको सिर्फ 5 बजे के बाद, स्कूल बंद होने के बाद आपका ड्यूटी शुरू होता है। सिर्फ करस्पॉन्डेंट को यदि ज़रूरत हो तो वो जा सकता है दिन में, अच्छन को वहाँ जाना ही नहीं चाहिए। आज क्या हो रहा है, सवेरे से नाश्ता वहीं मिल रहा है, खाना वहीं मिल रहा है और अपना आ रहे और दुनिया भर के फाइल में कुचरबाजी करते हुए वहाँ बैठे हैं और उसके बाद में जब अपने घर में तकलीफ होता है तो वहीं स्कूल के लेबरों को बुला के, बस ड्राइवरों को, तमाम लोगों को बुला के अपने घर में सुला रहे हैं। और मैं तो उनसे आह्वान करता हूँ, ऐसे जब जिसके घरों में जाके स्कूल के ड्राइवर लोग और जो स्टाफ जाके सोए हैं और तमाम लोग स्कूल इन द नेम ऑफ द स्कूल, आप जो है यू आर मिसयूजिंग द पावर, वो उसके क्या है, उनसे वो पैसा वसूल करना चाहिए, उनसे उस कमेटी मेंबर से उस पैसा वसूल करिए, उनका एक दिन के रोजी का पैसा वसूल करिए। वो कमेटी मेंबरों के घर में कैसे वो स्कूल का स्टाफ जाके काम कर रहा है, क्यों कर रहा है? तो ये सब चीज़ें एक अनवारंटेड चीज़ है, ये सब रोकना, ये करप्शन है, ये करप्शन कहलाता है, इसको ये भ्रष्टाचारी कहलाता है। इसको रोकिए, इसको रोकने के लिए ही आह्वान किया जा रहा है। और कंप्यूटर का खरीदना, कंप्यूटर अगर खरीदे हैं तो बिल्कुल गलत है। आपने कैसे आउटडेटेड कंप्यूटर को आपने नए कंप्यूटर के रेट्स में खरीद लिया है? क्या समझ लिया उसको? उसमें भी वो अभी सुनाव दिया कि वो भी भी खराब हो गया करके। तो ये सब चीज़ें जो है एक स्कूल के मानदंड के अनुसार नहीं है। अब इसमें शिकायत कोई करता है, आप बोलते तो सुनते नहीं है, कोई शिकायत करता है तो अब उसको आपका फीलिंग होता है? करवाने वाला बेल इधर न बड़ा दिन है, पादरी लोग, अच्छन लोग, बिशप लोग ही गलत काम करवाते हैं, उनके फ़ायदे के लिए वो लोग एक एक काम गलत काम करें। अभी इलेक्शन देखिए, इलेक्शन के अंदर में शाहजी बेबी के नाम लिखकर उसमें शिनोय अच्छन ने फादर ने मतलब ऐसे साइन कर दिया, उसमें उसको जस्टिफाई कर रहे हैं कि मैं सही नहीं, वो होते रहता है, सही है। यहाँ से 1 तारीख को वो अभी ये सब आए थे, 1 तारीख से लेके 4 तारीख से लेके ये जो मार्च 1 तारीख तक कहाँ थे हमारे फादर बेबी? ये फादर बेबी रिटर्निंग ऑफिसर थे। अगर रिटर्निंग ऑफिसर के जवाबदारी समझते हैं तो उनकी ड्यूटी थी कि वो आए, पूरे कार्यों का निर्वहन करें। उपवास का समय चल रहा है, उस उपवास में हम लोग जो है किसी को मूर्ख बनाने की कोशिश कर रहे हैं या गलत काम को हम लोग सही कराने की कोशिश कर रहे हैं, तो ये परमेश्वर आपको छोड़ने वाला नहीं है। ये परमेश्वर आपका अंतिम समय आ गया है, जो ये संस्था के लिए भी, आपके कारण ये संस्था के लिए भी और आप लोग को व्यक्तिगत रूप से भी आपको नुकसान देगा। इसीलिए मेरा आह्वान है, जो व्यक्ति भ्रष्टाचारी में लिप्त है या भ्रष्टाचारी उनके कार्यकाल में हुआ है वो, और जो भी व्यक्ति 20,000 रुपये लेके गया है और वो आदमी ने ऋण पुस्तिका नहीं बनाया, ऐसे लोगों को ग्रुप के आधार पे वोट ना देवे। अगर ग्रुप के आधार पे आप वोट देते, हमें कुछ नहीं कहना, लेकिन हमारा कर्तव्य हम आपके तक आगाह करें और उसको देंगे तो आपको नुकसान होगा, आपको भी खुद को व्यक्तिगत नुकसान होगा। यदि हमने आपकी नोटिस में डाल दिया ऐसा गलत है करके, उसके बावजूद भी यदि आपने डाल रहे हैं तो आपको, जब आप वोट देते वक्त आप परमेश्वर को याद करिएगा। जब परमेश्वर क्या बोल रहा है ये आप याद करिएगा। ये उसका आपको मालूम होते हुए भी आप गलत आदमी को सिलेक्शन करने के लिए आप कोशिश कर रहे हैं तो निश्चित रूप से आपको बहुत ज़्यादा दोष देगा।
इसलिए 2-3 आदमी अगर हट जाए तो कोई तकलीफ नहीं, फिर भी टोटल 7 आदमी है सुना मैं, 4 आदमी फिर भी बचे हैं। 4 आदमी बस, किसी को भी सिलेक्शन करिए आपको जिसको पसंद है, हैं? मैं भ्रष्टाचारी भी करूँगा और चोरी भी करूँगा, सीना चोरी भी करूँगा और उसके बाद में मैं इलेक्शन भी जीतूँगा, हैं? ऐसा नहीं होता है, हैं? തെറ്റ് ചെയ്യുകയും ചെയ്യണം, അതിന് തെറ്റ് ചെയ്തിട്ട് തെറ്റിന് കാരണം ന്യായീകരിക്കുകയും വേണം, ന്യായീകരിച്ചിട്ട് ഞാൻ അതിൽ നിന്ന് കൂടി ജയിക്കുകയും വേണം, ജയിച്ചിട്ട് ഞാൻ അതിൽ നിന്ന് ഞാൻ കാണിച്ചു തരാവണം നിന്നെ. എൻ്റെ സഹോദരൻ, എന്നെ ഒന്നും കാണിക്കാനില്ല, എൻ്റെ ഒന്നും വീട്ടിലെ ഒന്നും നഷ്ടപ്പെടാനില്ല. നിങ്ങൾക്കിതിൽ കെട്ടിക്കിടക്കുന്നത് നിങ്ങൾക്ക് എന്തോ വ്യക്തിപരമായ ലാഭവും പ്രയോജനവും ഉള്ളതുകൊണ്ടാണ് നിങ്ങൾ കെട്ടിക്കിടക്കുന്നത്. അത് പബ്ലിക്കിന് മനസ്സിലായി കഴിഞ്ഞു. അതുകൊണ്ട് പബ്ലിക്കിന് മനസ്സിലായി കഴിഞ്ഞു, പബ്ലിക് ദൈവവിശ്വാസികളാണ്, അവർക്ക് ദൈവത്തെ ഓർത്താൽ മതി. അവർക്കാർക്കും ഈ സ്കൂൾ കമ്മിറ്റി കയറണമെന്ന് വലിയ താല്പര്യമുള്ളവരല്ല. അവർക്കാർക്കും ഇതിൻ്റെ അകത്ത് വ്യക്തി ലാഭങ്ങൾ അവർക്ക് ധാരാളം പേർക്ക് ആവശ്യമില്ല. നിങ്ങളെപ്പോലുള്ള 1-2% ആൾക്കാർക്ക് മാത്രമേ ഈ തെറ്റുകൾ സംഭവിക്കുന്നുള്ളൂ, ഈ തെറ്റുകൾ ചെയ്യുന്നുള്ളൂ. ഇന്ന് നിങ്ങൾ നോക്കാം, ഇവിടെ ബിൽഡിങ്ങുകൾ പണിയാനായിട്ട് നിങ്ങൾ പുറയിൽ ബിൽഡിംഗ് പണിയാനായിട്ട് ഇട്ട് ക്ലാസ് റൂം പണിയുന്നതെന്ന് പറഞ്ഞു, ഏകദേശം 21 റൂംസ്. ഇന്ന് ഇത്രയും ദിവസമായിട്ട് പണി തീർന്നില്ല. ആരുടെ തെറ്റാണ്? എന്താണ് കമ്മിറ്റിയുടെ പെർഫോമൻസ് എന്താണ്? അവരുടെ പ്രോഗ്രസ് ഉണ്ടാക്കുമ്പോൾ എന്താണ് അതിൽ മനസ്സിലാകാൻ പറ്റുന്നത്? അതുകൊണ്ട് ദയവേത് ഇങ്ങനെയുള്ള കഴിവില്ലാത്ത കമ്മിറ്റിക്കാരെ അവിടെ കയറ്റി വെച്ചിട്ട് നിങ്ങളുടെ സ്ഥാപനമാണ് എന്ന് നിങ്ങളുടെ ഓരോരുത്തരും ഈ പള്ളിയിലെ മെമ്പേഴ്സ്, അത് ഇൻഡസ്ട്രിയൽ ഏരിയയിലെ പാവപ്പെട്ട കുടുംബത്തിലെ ആയിരിക്കാം, ഇൻഡസ്ട്രിയൽ ഏരിയയിൽ 5,000 രൂപ ശമ്പളം മേടിക്കുന്നവനായിരിക്കാം, അല്ലെങ്കിൽ 10,000 രൂപ ശമ്പളം മേടിക്കുന്നവനായിരിക്കാം, ഇവിടെ സെക്ടർ ഏരിയയിൽ താമസിക്കുന്ന 1 lakh rupees ശമ്പളം മേടിക്കുന്നവരായിരിക്കും, അല്ലെങ്കിൽ 10 lakh rupees ശമ്പളം മേടിക്കുന്നവരായിരിക്കും. പക്ഷേ എല്ലാവരും ഈക്വലാണ്. ഓൾ പീപ്പിൾസ് ആർ ദ ഓണർ ഓഫ് ദിസ് സ്കൂൾ ആൻഡ് ചർച്ച്. ഈ ചർച്ചിൻ്റെയും സ്കൂളിൻ്റെയും അവർ മാലിക്കുകളാണ്, ഇതിൻ്റെ ഓണേഴ്സാണ്, ഇതിൻ്റെ മുതലാളികളാണ്. അപ്പോൾ ഈ മുതലാളികളുടെ ഡ്യൂട്ടിയാണ് ഇന്ന് അതിൻ്റെ അകത്ത് നല്ല ആൾക്കാരെ കയറ്റി തിരുത്തുക എന്നുള്ളത്. അതുകൊണ്ട് വ്യക്തിസ്വാർത്ഥത നോക്കാതെ, അത് നിങ്ങളുടെ സഭയുടെ അനുസരിച്ച്, നമ്മൾ പള്ളിയുടെ അനുസരിച്ച് എല്ലാ പള്ളിക്കാർക്കും അവിടെ ജോലി കൊടുത്തിട്ടുണ്ട്, ഇനി അത് വരുന്ന കമ്മിറ്റി ആയാലും കൊടുക്കും. അതുകൊണ്ട് അതിൽ വിഷമിക്കാനില്ല. അത് അല്ലാതെ അവിടെ നിന്ന് ഊറ്റിപ്പിഴിഞ്ഞ് കൊണ്ടുപോകാനും വീട് നടത്തണം, എൻ്റെ വീട് എനിക്ക് നടത്തണം, അതിന് എനിക്ക് ഇവിടെ കമ്മിറ്റി കയറിയാൽ മതി, അത് ഒരു ചിന്താഗതി തെറ്റാണ്. നമ്മൾ കാണുന്നില്ലേ ചില ആൾക്കാർ പള്ളിയിൽ വരാറുണ്ട്, രാവിലെ അങ്ങ് വരുന്നോളൂ പള്ളിയിൽ. രാവിലെ പള്ളിയിൽ വന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യുന്നത്? രാവിലെ പള്ളിയിൽ വന്നിട്ട് കുത്തിയിരുന്നിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന അതിന് അച്ഛൻ പറയുന്നതിന് തിരിച്ച് അതിന് ബദലായിട്ട് അതിന് പ്രാർത്ഥന ചൊല്ലത്തുമില്ല. ചൊല്ലാതെ കുത്തി അവിടെ ഇരുന്നേച്ച് 10:30 ആകുമ്പോൾ സർവീസ് ചെയ്യുമ്പോൾ നല്ല ഒന്നാമത്തെ നാസ്ത കിട്ടും. ആ നാസ്ത ചാപ്പിട്ടിട്ട് അവർ പോകും. ഈ നാസ്ത ചാപ്പിടാൻ വരുന്ന കുറേ ആൾക്കാരുണ്ട്. ഒരു കുർബാന പോലും കൊള്ളത്തില്ല ആൾക്കാർ. നിങ്ങളെ ഞാൻ വ്യക്തിപരമായിട്ട് ആളിനെ നോക്കി പറയേണ്ട കാര്യമില്ല. ആ വ്യക്തി സ്കൂൾ കമ്മിറ്റിയിൽ മെമ്പറുമാണ്. അദ്ദേഹം വരുന്ന രാവിലെ വരും. പക്ഷേ എന്താ പ്രയോജനം തന്നെ അങ്ങോട്ട്? നിനക്ക് കുർബാന അർപ്പിക്കുമ്പോൾ പ്രഭുഭോജ് കൊടുക്കുമ്പോൾ അത് സ്വീകരിക്കാൻ പോലും നിനക്ക് മനസ്സില്ലെങ്കിൽ, ആ മനസ്സിയോടുമല്ല നീ വരുന്നത് എങ്കിൽ നീ എന്തിനാണ് പള്ളി വരുന്നത്? പ്രഹസനം കാണാൻ നിൻ്റെ പ്രഭുഭോജിന് നിനക്ക് സഹകരിക്കാൻ നിനക്ക് പറ്റുന്നില്ലെങ്കിൽ നിന്നെ എന്തിനാണ്? അതുകൊണ്ട് ഇങ്ങനെയുള്ളവർ ദൈവം ഇങ്ങനെ പള്ളിയിൽ സമയത്തിനും കാലത്തും വന്ന് രാവിലെ വന്നാൽ ഇവിടെ വന്നാൽ ഭക്ഷണം കിട്ടും, നാസ്ത കിട്ടും, എൻ്റെ ജോലി ഒതുങ്ങി കിട്ടും, സ്കൂളിൽ വന്നാൽ രാവിലെ എനിക്ക് നാസ്ത കിട്ടും, അത് കഴിച്ചുകൊണ്ട് അവിടെ സുഖമായിട്ട് പിന്നെ ഉച്ചക്കത്തെ ചാപ്പാടും പിന്നെ ടോയ്ലറ്റ് അവിടെ ഉണ്ട്, അത് സൗകര്യങ്ങളൊക്കെ അത് അവിടെ കിട്ടും. ഇതൊക്കെ ചെയ്ത് ഇങ്ങനെ ജീവിക്കുന്നവരുണ്ടല്ലോ, ദയവേത് ഈ സ്കൂൾ കമ്മിറ്റി കയറാതിരിക്കുന്നതാണ് നല്ലത്. അതുകൊണ്ട് സ്കൂളിനെ അല്ലെങ്കിൽ പള്ളിയെ ഉപജീവന മാർഗമാക്കി ജീവിക്കുന്ന വ്യക്തികൾ ദയവേത് അവിടെ നിന്ന് മാറണം. അവർ അതുപോലെ നിയമവിരുദ്ധമായ പണി ചെയ്യുന്നെങ്കിൽ അവർ മാറണം. സ്വന്തം കമ്മിറ്റിയിൽ നിന്നുകൊണ്ട് സ്വന്തം രക്തത്തിനെ അവിടെ ഓരോ പോസ്റ്റുകളിൽ ജോലിക്ക് കൊടുക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവർ മാറണം. अगर खुद के कमेटी में बैठेंगे लेकिन हमारे परिवार के सदस्यों को हम नौकरी देने के लिए हम बैठे हैं तो कृपया करके वहाँ से हट जाइए. अगर नहीं तो CBSE बायलॉज भी मानता नहीं है, एस्टेब्लिशमेंट रूल भी मानता नहीं है. आपका ड्यूटी है कि आप वहाँ से हटिए. नहीं हटेंगे तो निश्चित रूप से हम उसको हायर अथॉरिटीज़ को हम उसको जानकारी देंगे. उसमें आपको किसी को रोकने की ज़रूरत नहीं, वो वहाँ से बम्बू देगा तो आपको समझ में आ जाएगा. तो इसलिए मेहरबानी करके आप जो कर रहे हैं सब बाहर में दिख रहा है, बिल्कुल दिख रहा है, स्पष्ट दिख रहा है, और वो चीज़ें हम लोग देख रहे हैं. 38 लाख रुपए आपने केस के मामले में खर्चा किया है, क्या फ़ायदा हुआ है? ये पल्ली के मेंबर जो ये पल्ली के बेचारे ईमानदार आदमी लोग उनके खिलाफ में किया है. ये जो काम है ना, अच्छा नहीं है. आप तो केविएट लो लगाते हैं रजिस्ट्रार ऑफिस में, हाई कोर्ट में, वो ऑफिस में, कलेक्टर ऑफिस में, इधर उधर. तो भैया पुलिस थाने में भी केविएट लगाओ ना भाई, वहाँ भी एक केविएट लगा दो.
तो ये सब चीज़ अचन और सबको समझना है कि मैं जो कर रहा हूँ गलत कर रहा है। और मेरे छोटे भाइयों है, ये जो आपने बहुत अच्छा जो वर्षन्स आपने मेरे को निकाल के दिखाया, इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद। और आपने एक्सेप्ट कर लिया कि मैं 20,000 रुपये लिया हूँ करके ये आपके लेख के अंदर में, उसके लिए भी मैं बहुत बहुत धन्यवाद। तो मैं सही हो गया, इसके लिए बात के मैं मुझे खुशी हूँ। और बाकी सभी मेंबरों से बता कि जो बात मैंने कही थी वो सही है, वो खुद ही अपने लेख के अंदर में लिख कर उसमें मैं एक्सेप्ट कर लिया है। तो इसलिए उन्होंने जमा नहीं किया पैसा, वो भी उन्होंने उसमें क्लियर होता है उस लेटर में। तो इसलिए और तीसरी बात, आप दान दक्षिणा अगर पल्ली में दे रहे हैं बड़ी खुशी की बात है, इसी के लिए दान दक्षिणा तो देना ही है। लेकिन हम लोग आज तक देखे नहीं है आपके परिवार की तरफ से कोई दान दक्षिणा पल्ली को निस्वार्थ होकर देते हुए हमने देखा नहीं है, क्योंकि मैं भी यहाँ पैदाइश हूँ मेरी, मुझे मालूम है। तो इसलिए जो है आप लोग का दान क्या कर्म क्या है वो सब मेरे को मालूम है। इसीलिए वो सब मत बोलिए। और यदि आपको मेरे बारे में कुछ पता है, वो जैसे आपने बोल रहे थे, तो कृपया करके उसको हाईलाइट करिए, और मैं फिर उसके बाद फिर मैं आपको जवाब दूंगा, क्योंकि मुझे खुशी होगी आप अगर छोटे भाई होकर बड़े भाई के बारे में आप यदि कुछ चीज़ को रखते हैं तो बहुत खुशी होगी। तो इसलिए आप आगे भी और प्रवचन करके आप डालेंगे तो मैं बहुत खुश होऊंगा। और ये नवम के समय अपने को कुछ कुछ सीखने मिलेगा, और मैं आपको सिखाऊंगा, मुझे जो मालूम है आप भी मुझे सिखाइए, क्योंकि छोटे लोग भी बड़े को सिखाते हैं, तो इसे सिखाएंगे। और लेकिन यह है कि मेहरबानी करके आप लोग जो है अच्छे से संस्था को चलाने के लिए, भ्रष्टाचार मुक्त संस्था को चलाने के लिए आपको सबको हमको मिलजुल कर काम करना है, ना कि किसी को रहमानी कीड़ा लगा के उंगली करने नहीं जाना है। जैसे अभी आप लोगों ने जनरल बॉडी में किया रहमानी कीड़ा, 2010 का केस को 2024 में आप लोग उठा के रहमानी कीड़ा किसका काट रहा था? मेरा काट रहा था क्या? रहमानी कीड़ा कहाँ काट रहा था आपका? रहमानी कीड़ा किसका काट रहा था? जो वहाँ चिल्ला रहे थे, वो 26 लोग 25 लोग जो चिल्ला रहे थे, वो उन्हीं के वहाँ कट रहा था। कहाँ कटता वो रहमानी कीड़ा मेरे को बोलने की जरूरत नहीं है, हाथ लगा के देखो तो पता चल जाएगा, वहीं रहमानी कीड़ा निकलेगा उसमें से, है। तो वो रहमानी कीड़ा, वो 26 लोग थे, मेरे को याद है, वो 26 में से 25 लोगों को रहमानी कीड़ा का था, इंक्लूडिंग दोनों फादर के रहमानी कीड़ा काट रहे थे। इसीलिए देखो इलीगल जनरल बॉडी कंडक्ट करने जा रहे हैं कल, हैं। ये कोड़ी ईश्वर देख रहा है। मेरे को तो आंखों में धूल जो करोगे, या मेरे से आप बकवास कर लोगे कुछ, या आपको जो मर्जी कर लोगे, मेरा नॉमिनेशन रिजेक्ट कर लोगे, लेकिन आप ईश्वर तो देख रहा है आपको। कहाँ आपको फली क्या बोलते हैं, कहाँ आपको फलेगा वो चीज़? वो तो आपको आपके परिवार को नष्ट कर देगा, है। इसीलिए तो बोला है परमेश्वर ने कि वचन के अंदर बोलता है, जिस दिन न्याय का दिन होगा तो सबसे पहले इजरायलियों को जो वचन दिया गया है, उनको आज्ञाएं दिया गया है व्यवस्था विवरण में, उसके हिसाब से उन पर न्याय पहले होगा, उसके बाद ही अन्य जाति हम लोग जैसे लोग पे होगा। इसी तरह अन्य जातियों में ये जो हमारे याजक अगुए बन के जो हमारे काम कर रहे हैं, ये जो ठीक ढंग से ईश्वरीय विचारधारा व्यवस्था के, उन्होंने ईश्वर के द्वारा दिया गया व्यवस्था के अनुसार नहीं काम कर रहे हैं, तो नहीं, उनको निश्चित रूप से पहले न्याय होगा उनका। व्यवस्था के विवरण में जो दिया गया है उसके हिसाब से आप छोला पहन लेते हो, वस्त्र धारण कर लेते हो, वेशभूषा, और अपने आप को महसूस कराते हो कि हम भैया याजक किस रूप में हैं, तो और उसके बाद में काम आपका वैसा नहीं रहने से ईश्वर आपसे कोपित होगा। सबसे पहले आप ही को ही मारेगा, बाद में हम लोग को तो मारेगा ही मारेगा। हम लोग तो पापी हैं, हम लोग तो पाप करके घूम रहे, इसीलिए तो हम लोग अच्छा याजक नहीं बने। तो आप याजक बने हो तो आपको पहले मार पड़ने वाली है, इस चल के लिए तैयार रहिए। जब आप पुजारी रहते हो, हमारे पुजारी हो, लेकिन आप वहाँ से चूँकि आप कई संस्थाओं में, किसी में अध्यक्ष हो तो किसी में उपाध्यक्ष हो तो किसी में कुछ हो, तो निश्चित रूप से उस व्यवस्था के हिसाब से हमको बात करना पड़ेगा। आपने उससे संविधान दिया हमको, उस संविधान के हिसाब से हमको आप नहीं करोगे तो हमको बात करना। उसमें आपको फीलिंग करने वाली बात नहीं है, उसको आपको नाराज़ होने वाली बात नहीं है। तो उसमें नाराज़ होते हो तो हमें कोई तकलीफ भी नहीं है। वहाँ पर आप सिर्फ अध्यक्ष हो, वहाँ आप पादरी नहीं हो। पादरी जब आप मधुआ के अंदर घुसते हो या हमारे घरों में आकर कोई पूजा कर्म करते हो तो आप पादरी हो, तब हम आपकी पूरा इज्जत करते हैं। लेकिन जब आप पादरी ना रहकर आप सिर्फ अध्यक्ष हो, वस्त्र धारण कुछ भी कर ले, उससे कोई मतलब नहीं है, तो वो अध्यक्ष हो, तो तब क्या है, आप जो है आप उस समय हमारे व्यवस्था के हिसाब से हमको दिया गया कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से आपको पूछने का, आपसे आप अगर गलत करते हो तो उसको भी आपको पॉइंट आउट करने का पावर हमको है। यही हमको अधिकार उस कॉन्स्टिट्यूशन ने दिया जो हमको परमेश्वर के द्वारा बना कर निर्मित करके दिया गया। इसलिए आप याजक का दायित्व निभाते हुए
यहाँ पे जनरल बॉडी करते वक्त, कमेटी करते वक्त या कोई संस्था को चलाते वक्त भी आप सोचें मैं पादरी हूँ, ऐसा सोचना गलत है। आप मत सोचिए ऐसा, प्लीज़। ऐसा आपके दिमाग में ऐसा होगा तो आप वो आपकी मर्जी है, आपको क्या गलत, आप अपने दिमाग से आज के बाद निकाल दीजिए ऐसा। हम लोग नहीं समझते, बिलाई पढ़ने वाले बहुत ऊंचे लोग हैं, बहुत कुछ देख चुके हैं, इसीलिए तो आज तक यही एक स्कूल है जो डायोसिस के अंडर में नहीं गया है। पूरे ऑर्थोडॉक्स सभा के अंदर में यही एक स्कूल है जो नहीं गया, क्योंकि हम लोग जानते हैं इसको एक बार दे देंगे तो दोबारा हमको जो है हमारे अपने अधिकार से हम वंचित हो जाएंगे। इसलिए हमारे जनता यहाँ के हमारे पिताजी लोगों ने उसको जो बनाया है कॉन्स्टिट्यूशन, सोच समझ के हमको बना के दिया, हम लोग भी उसके साथ में अनुकरण करते घूमते रहें और हमारे बच्चों को आवाज़ दे रहे हैं, तो हम लोग उसको हमारे आने वाली पीढ़ी बहुत सुरक्षित होकर उसको संभाल सके, चला सके, यही सोच के हम लोग चल रहे हैं। और आप लोग को बराबर जो चीज़ मिलना है किटोंडो अच्चा मार्के किटोंडे ट्रांसफर पे अलाउंस, टी എ അലവൻസ്, മറ്റേ അലവൻസ്, മറിച്ച് അലവൻസ്, ശമ്പളം അത് കഴിഞ്ഞിട്ട് നമ്മുടെ പെൻഷന് എല്ലാം കിട്ടുന്നുണ്ടല്ലോ. അപ്പോൾ ഇതെല്ലാം ദൈവം തരുന്ന കാര്യങ്ങളാണ്, സഭ എല്ലാം തരുന്നുണ്ട്. പിന്നെ വഴക്കും കൂടെ എന്തിനാണ് ഇതിനകത്ത് ഉണ്ടാക്കുന്നത്? ഇവിടെ എന്തിനാണ് പ്രശ്നങ്ങൾ നമ്മൾ സഹോദരന്മാർ തമ്മിൽ പ്രശ്നം ഉണ്ടാക്കി കഴിഞ്ഞിട്ട് പിന്നെ പറയാം ഇത് നിങ്ങൾ തമ്മിൽ ഉണ്ടാക്കുന്ന പ്രശ്നങ്ങളാണ്. ഇത് പഴയ ഡയലോഗാണ്, ഇത് പുതിയ ഡയലോഗൊന്നുമല്ല. നിങ്ങൾ തമ്മിൽ ഉണ്ടാക്കുന്ന പ്രശ്നമാണ്, ഞങ്ങൾ തമ്മിൽ ഒരു പ്രശ്നം ഉണ്ടാകുന്നില്ല ഇവിടെ. ഞങ്ങൾ തമ്മിൽ പ്രശ്നം ഉണ്ടാക്കി പൊതുയോഗത്തെ നടക്കും, അത് കഴിഞ്ഞ് തീരും. നാളെ ഞങ്ങൾ കാണുമ്പോൾ അതുപോലെ സഹോദര സ്നേഹത്തോടു കൂടി ജീവിക്കും. അവരുടെ ഒരു ആവശ്യം വരും ഞങ്ങൾ ചെല്ലും, ഞങ്ങളുടെ ഒരു ആവശ്യം വരും അവരും വരും. പക്ഷേ നിങ്ങളാണ് ഇവിടെ പ്രശ്നം ഉണ്ടാക്കുന്നത്. അച്ഛന്മാരും തിരുമേനിമാരും മാത്രമാണ് ഈ പ്രശ്നങ്ങളെല്ലാം ഉണ്ടാക്കുന്നത്, അവരവരുടെ നിലനിൽപ്പിന് വേണ്ടി മാത്രം. ജനങ്ങൾ പാപികളാണ്, അവർ തെറ്റ് കാണിക്കുമ്പോൾ ഞങ്ങൾ ചൂണ്ടിക്കാണിക്കും, അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും സംസാരിക്കും, പുതിയവും കഴിയുമ്പോൾ തീരും. പക്ഷേ നിങ്ങളാണ് അതിന് വളം വെച്ച് കൊടുക്കുന്നത്. നിങ്ങൾക്ക് തന്ന ദൈവം തന്ന കോൺസ്റ്റിറ്റ്യൂഷനിൽ ഈ പവർ നിങ്ങൾക്ക് തന്നത് ഇന്നത് ചെയ്യണം, ഇന്നത് ചെയ്യേണ്ട, ഇന്നത് ചെയ്താൽ പാടില്ല എന്ന് പറയാൻ നിങ്ങൾക്ക് ശാസിക്കാനും അനുസരിക്കാനും ഒരു പ്രസിഡന്റ് എന്നുള്ള നിലയിൽ നിങ്ങൾക്ക് അധികാരമുണ്ട്. ആ അധികാരം നിങ്ങൾ ഉപയോഗിക്കുന്നില്ല. അതുകൊണ്ടാണ് ഇവിടെ ഈ പ്രശ്നം എല്ലാം ഉണ്ടാകുന്നത്. അതുകൊണ്ട് आप लोग सुधर जाइए, आप लोग को ये पवित्र आत्मा आप लोगों के अंदर में आना है तो आप लोग सुधर जाइए. आप नहीं तो ये पवित्र आत्मा आपके नज़दीक नहीं भटकने वाली. जिस ढंग से 500 वाट का बल्ब जब जलता है उसके नज़दीक आप जाते हो तो आप जल जाते हो. उस समय परमेश्वर का तेजस उसी प्रकार से रहता है, और जैसे ही आप दूर जाते हो तो आपकी उसका तेजस कम हो जाता है. वैसे आज उस 500 वाट के जो बल्ब का जो तेजस है, वो परमेश्वर का 500 वाट का जो बल्ब का तेजस है, वो आप उससे जल जाएंगे. इसलिए आपको काफ़ी दूर रखा गया. आपको आपके अंदर में वो पवित्र आत्मा नहीं आ पा रहा है. इसीलिए ही आपको लोग प्रेयर करते तो कोई भी व्यक्ति को कोई फ़ायदा नहीं होता है. इसलिए प्रेयर करो, अच्छे से करो. 500 वाट का बल्ब का प्रकाश को, उसके तेजस को, परमेश्वर का तेजस को अपने अंदर में लेने की कोशिश करो, और वो उस तेजस को लेकर याजक के रूप में आप लीड स्वीकार करिए और हमारे लिए आप प्रेयर करिए. हमारे लिए आपको बोलना है परमेश्वर से, ये मेरे विश्वासी लोग हैं, मेरे विश्वासी दास है, इनको अगर आप मेरे साथ लेकर नहीं चलोगे, ये मेरी कलीसिया के मेंबर हैं, इस कलीसिया के मेंबर को आप दंड मत दीजिए. इनको भी अगर जीवन के पुस्तक में इनका नाम नहीं लिखा जाएगा तो इन्हें मेरा भी नाम इसमें से काट दीजिए. जिस तरह से मूसा ने बोला था वैसे ही आप भी करिए. तभी जाके निश्चित रूप से परमेश्वर आपको समझ जाएगा कि आप बिल्कुल निस्वार्थ होकर एक कलीसिया के प्रति कितने वफादार हैं. लेकिन कलीसिया, यहाँ तो आप तो क्या कर रहे हैं? आप एक भाई के साथ मिलकर दूसरे भाई को मार रहे हैं, दूसरे भाई के साथ मिलकर तीसरे भाई को मार रहे हैं, ये सब कर रहे हैं. तो कहाँ से आपको परमेश्वर साथ देगा? तो उसको जीवन की पुस्तक से उनका आत्मीयता ख़त्म कर रहे हैं, उनकी प्रशासनिक शक्ति ख़त्म करने की कोशिश में लगे. क्यों? काय के लिए कर रहे हैं राजनीति? क्यों कर रहे हैं ये सब चीज़ें? तो इसलिए ये सब चीज़ें जो है फलने वाला नहीं है. इदोन्नों नंगे फलिक्यां बोनिल्ला. ये सब चीज़ें जो है आपको दुष्ट आत्माएं आपके अंदर में प्रवेश कर रहा है. तो इसलिए ये कितना भी उपवास ले लो, प्रेयर करो, ये नहीं आने वाला. 500 वाट का बल्ब के नज़दीक जाइए, उसका ज़्यादा तेजस आप अपने अंदर लाने की कोशिश करिए. पवित्र आत्मा की शक्ति आपके अंदर में लेने की कोशिश करिए. इसलिए उस 500 वाट के बल्ब के बिल्कुल नज़दीक जाने की कोशिश करिए, ताकि जो है आपको जो है ज़्यादा शक्ति उस पवित्र आत्मा का आपके अंदर आए. वो पवित्र आत्मा हम कलीसिया वासियों को आपके माध्यम से हमें मिलने के लिए आप कोशिश करिए. यही आपका दायित्व, यही ड्यूटी है, यही ड्यूटी को आपको पूरा करना है. इसीलिए आपको परमेश्वर ने ये स्थान दिया, ये चोला दिया, ये व्यवस्था दिया, और जनता आपको पूरी सुविधाएं दे रही है. उस ड्यूटी को करिए, ना कि भाइयों में डिफरेंस ओपिनियन करके बढ़ाने की कोशिश नहीं करना चाहिए. और जब करने के बाद जो लड़ाई झगड़ा होता है, ഇത് നിങ്ങൾ നിമിത്തമാണ്, എനിക്ക് ഇതുമായിട്ടൊന്നും ബന്ധമൊന്നുമില്ല, ഞാൻ ഇവിടെ നാളെ പോകും, അങ്ങനെ പറയാതെ അതിന് സോൾവ് ചെയ്യേണ്ട ഡ്യൂട്ടി നിങ്ങളുടേതാണ്.
അല്ലാതെ ഇതിനെ ഇപ്പോൾ സഹോദരന്മാരെ തമ്മിൽ വിഷമിപ്പിക്കാനും പ്രയാസപ്പെടുത്താനും ഒരിക്കലും നിങ്ങൾക്ക് അത് ഫലിക്കാൻ. ആ പവിത്രാത്മ നിങ്ങൾ എന്ന് വരെ ചെയ്യുന്നു അന്ന് വരെ ഈ 500 വാട്ടിൻ്റെ ബൾബിൻ്റെ അകത്ത് കിട്ടേണ്ട ആ തീവ്രതയുണ്ടല്ലോ, ആ ഇൻറ്റൻസിറ്റി നിങ്ങൾക്ക് വളരെ ലോ ഇൻറ്റൻസിറ്റിയേ നിങ്ങൾക്ക് കിട്ടത്തുള്ളൂ. നിങ്ങളുടെ ഉള്ളിലുള്ള പവിത്രാത്മ ഉണ്ടല്ലോ, ആ പരിശുദ്ധാത്മാവ്, അത് നിങ്ങളുടെ വളരെ ലോ ഇൻറ്റൻസിറ്റിയുടെ ഉള്ളൂ. അതുകൊണ്ടാണ് നിങ്ങളൊന്നും പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് പ്രയോജനമില്ല. അല്ലെങ്കിൽ ഇപ്പോൾ വചനം പറഞ്ഞിട്ട് പ്രയോജനമില്ല. നമ്മുടെ ആ ഹൈ ഇൻറ്റൻസിറ്റിയുള്ള ബൾബ് ആക്കണം. അതിൻ്റെ അകത്ത് ആ 500 വാട്ടിൻ്റെ ഫുൾ പ്രകാശം നിങ്ങൾക്ക് കിട്ടത്തക്ക രീതിയിൽ നിങ്ങൾ സാമർത്ഥ്യം നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ കൊണ്ടുവരാൻ നിങ്ങൾ ശ്രമിക്കണം. അതാണ് ഇന്ന് എനിക്ക് ഈ അച്ഛന്മാരോടും എല്ലാം പറയാം, അതോടൊപ്പം വിശ്വാസികളോടും പറയാനുള്ളത്. നിങ്ങളുടെ എല്ലാ ഉള്ളിൽ നിങ്ങൾ 500 വാട്ടിൻ്റെ ഫുൾ ഇൻറ്റൻസിറ്റി നിങ്ങൾ കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടി നിങ്ങളുടെ ആത്മാവിനെ ശുദ്ധീകരിക്കുക. അതിനുവേണ്ടി നിങ്ങൾ പ്രവർത്തിക്കുക. അതിനുവേണ്ടി നിങ്ങൾ സത്യത്തിന് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുക. അതിനുവേണ്ടി നിങ്ങൾ കറപ്ഷനുള്ളവരെ അതിനകത്ത് കേട്ടാതിരിക്കുക. ഈ തെറ്റും കുറ്റങ്ങൾ ചെയ്യുന്ന സഹോദരന്മാർ നമ്മുടെ അനിയന്മാരാണ്. അവരെ പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കി മാറ്റി നിർത്തുക കുറച്ച് കാലത്തേക്ക്. അവരെ ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളിൽ നിന്ന് അവർ ചെയ്യാൻ പറ്റാത്ത കഴിവിനെ അവരെ ജബർദസ്തി അവരുടെ മണ്ണിലേക്ക് ഏൽപ്പിച്ച് വെച്ചിട്ട് അവരിൽ നിന്ന് നമ്മൾ നല്ല ഫലം കിട്ടണമെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ പറ്റത്തില്ല. ആ നല്ല ഫലം കിട്ടാൻ പോകുന്നില്ല. അത് മുൾമരത്തിൻ്റെ അകത്ത് വളരുന്ന മുന്തിരി വൃക്ഷത്തിനെ പോലായിപ്പോവും, അല്ലെങ്കിൽ അത് അഞ്ചീറിൻ്റെ വൃക്ഷങ്ങളെ പോലായിപ്പോവും. അതുകൊണ്ട് അങ്ങനെ വളർത്തും നല്ല ഫലങ്ങൾ കായ്ക്കില്ല. അതുകൊണ്ട് നിങ്ങളെല്ലാവരും ഇവിടെ ഉണ്ടാകുന്ന ദോഷങ്ങൾക്ക് നമ്മൾ ഓരോരുത്തരും ഉത്തരവാദികളാണ്. ഇൻക്ലൂഡിങ് മൈസെൽഫ്, ഞാനും അതിന് ഉത്തരവാദിയാണ്. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് അതിൽ നിന്ന് നമ്മളെല്ലാവരും വളരെ വ്യത്യസ്തമായ ചിന്താഗതി ഈ പള്ളിക്ക് വേണ്ടി ഉണ്ടാകണം. അത് മാത്രമേ എനിക്ക് പറഞ്ഞ് നിങ്ങളോടെല്ലാം നിവേദനമുള്ളൂ. അതുകൊണ്ട് ദാടി ബാബയുടെ ദൃഢനിശ്ചയ വിശ്വാസ് और सहनशीलता और सात्विक गुणों के लिए आप लोग भी दाढ़ी बढ़ाइए। मैं छोटे भाई से बोलूँगा कि आप भी दाढ़ी बढ़ा के ये सारे गुण अपने में अर्जित करिए। क्या क्या? दृढ़ विश्वास, सहनशीलता, गंभीरता, संयम, अध्ययन, मनन, चिंतन और सात्विक गुण, ये सब आप भी थोड़ा दाढ़ी बढ़ाइए और उसको भी आप अपना अर्जित करिए और अपने पादरी लोगों के साथ जुड़कर आप अच्छा काम करिए। निश्चित तौर से आपको ईश्वर भला करेगा। इसी आशा के साथ में मैं कल के आप लोग के चुनाव के लिए मैं सबको, जीतने वालों को सबको बधाई देता हूँ और हारने वालों को भी मैं धन्यवाद देता हूँ कि आपने बहुत अच्छा कंटेस्ट किया होगा, करेंगे। और बहुत युद्ध स्तर पर युद्ध चल रहा है, एक दूसरे का छीटाकशी कर रहा है। और हमारे कुछ भाई लोग तो अभी ये भी कर रहे हैं कि जब एक आदमी टीम ने एक पैनल बनाया, दूसरे लोग कुछ अनपो से इंडिपेंडेंट बनाया, तो ये अपना पैनल बना के 2-3 लोगों का नाम लिया के डाल रहे हैं। ये इसको वोट करना, इसको वोट करना, इसको करना, ये चल रहा है। ये पहले भी चल रहा था आज, लेकिन ये अभी भी ये क्रिया चल रही है। तो ये सब जो है ठीक है। अरे काहे के दूसरों का पकड़ के लाके अपना पैनल खड़ा करो और अपना जीताओ उसको। कोई इंडिपेंडेंट कर रहा है, कोई दूसरे पार्टी में खड़ा, उसमें से एक को ले लेते हैं, इसमें से इधर से एक ले लेते हैं। ये सब क्या है? क्या ये तमाशा कर रहे हो? जनता को सोचने दीजिए ना, आप अपना क्यों विचार थोप रहे किसी पे? तो इसीलिए अच्छे आदमियों का अच्छे विचार, अच्छे गुण हमारे संस्था को बहुत ऊंचाई तक ले जाएगा. നമ്മുടെ നല്ല ചിന്താഗതിയും നല്ല ഭാവനകളും നമ്മുടെ സ്ഥാപനത്തിനെ വളരെ ഉയരത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരും എന്നുള്ള പൂർണ്ണ ആത്മവിശ്വാസം എനിക്കുണ്ട്. അതിൻ്റെ നമ്മൾ ഈ സ്ഥാപനത്തിൽ നമ്മുടെ പരിശുദ്ധനായ പരിമൽ തിരുമേനിയുടെ ശക്തി ഇവിടെ പ്രവർത്തിക്കുന്നുണ്ട് എന്നുള്ളത് നമുക്കറിയാം. അതേ ആ സന്യാസി ജീവിതത്തിൽ വളരെ 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 ദൃഢനിശ്ചയത്തോടുകൂടി അദ്ദേഹം ജീവിച്ച ഒരു മഹാനായിരുന്നു. ആ മഹാൻ്റെ പേരിലുള്ള സ്കൂളും പള്ളിയാണ്. അതിൻ്റെ അകത്ത് നമ്മളെല്ലാവരും യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ കൃപ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മേളിലുണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഇന്ന് നമ്മളെല്ലാം പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമുക്കെല്ലാം അതിൽ നിന്ന് അദ്ദേഹം നമ്മുടെ പ്രാർത്ഥന കേൾക്കുന്നതും യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ അടുത്ത് നമ്മളെ വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നതും. അതുകൊണ്ട് ആ പ്രാർത്ഥന ജീവിതം നമ്മൾ തുടരാൻ വേണ്ടി ഈ ഉപവാസവും ഈ നോയമ്പും നമുക്കെല്ലാം പ്രയോജനപ്പെടട്ടെ. ഈ അടുത്ത നാളത്തെ ഇലക്ഷനും നമുക്കതിന് പ്രയോജനപ്പെടട്ടെ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകൾ ചുരുക്കുന്നു. ഗോഡ് ബ്ലസ് ടു ഓൾ. എല്ലാവർക്കും എന്തെങ്കിലും കുറ്റങ്ങളും തെറ്റുകളും ഞാൻ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, അദ്ദേഹം ശ്രമിക്കുക എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകൾ ചുരുക്കുന്നു. എനിക്ക് ആരോടും ഒരു പിണക്കവും ഇല്ല. അച്ഛനായാലും എല്ലാം പറയേണ്ടത് പറഞ്ഞേ പറ്റത്തുള്ളൂ, പറയുകയും ചെയ്യും. അതുകൊണ്ട് അതിന് ആരും വിഷമിക്കാൻ പ്രയാസപ്പെടുകയും ചെയ്യേണ്ട. അത് സ്വീകരിക്കാൻ മനസ്സുള്ളവർ സ്വീകരിക്കാൻ, മനസ്സിലെങ്കിലും എനിക്ക് പ്രശ്നമൊന്നുമില്ല. പക്ഷേ എൻ്റെ ഡ്യൂട്ടി ഞാൻ ചെയ്യുന്നു. എനിക്കിപ്പം നിങ്ങളുടെ അങ്ങോട്ട് പിണങ്ങിയിട്ട് എനിക്കൊന്നും നേടാനുമില്ല. എനിക്ക് നിങ്ങളങ്ങോട്ട് കയറിയെന്ന് വിചാരിച്ച് എനിക്ക് പ്രയോജനം വരാൻ പോകുന്നില്ല. എൻ്റെ അവിടെ പിള്ളേരും പഠിപ്പിക്കുന്നില്ല, എൻ്റെ ഭാര്യമാരും പഠിപ്പിക്കുന്നില്ല, എൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങളും പഠിപ്പിക്കുന്നില്ല. നാട്ടുകാർക്ക് വേണ്ടി പ്രയോജനപ്പെടുന്ന ഒരു സ്കൂളാണ്.
അതിന് വേണ്ടി ഞങ്ങളൊക്കെ കുറച്ച് കഷ്ടപ്പെട്ടിട്ടുള്ളവരാണ്. അത് നന്നായ രീതിയിൽ പോകണം എന്നുള്ള ആഗ്രഹത്തിൻ്റെ പേരിൽ മാത്രം പറയുന്നതാണ്. അതുകൊണ്ട് ഇതിനു വേണ്ടി സംസാരിക്കുകയും പ്രവർത്തിക്കുകയും ചിന്തിക്കുകയും ഒക്കെ ചെയ്യുന്നത്. അതുകൊണ്ട് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു നിങ്ങളെല്ലാം ഞാൻ പറയുന്നത് എന്തോന്ന് മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് നിങ്ങൾ അതിനു വേണ്ടി പ്രവർത്തിക്കും എന്ന് ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ട്, ഇൻ ദ നെയിം ഓഫ് ദ ജീസസ് ക്രൈസ്റ്റ് ഐ പ്രേ ടു all of our members and मैं सबको एक बार फिर जय प्रभु यीशु मसीह की नमस्कारम नमस्ते.